बातमी आहे अजित पवार यांच्या संदर्भात। शिवतारेंच्या तालुक्यामध्ये अजित पवार यांची सभा होणार आहे। शिवतारेंच्या विरोधी भूमिकेला अजित पवार काय उत्तर देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विजय शिवतारेंच्या पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये अजित पवारांची आज जाहीर सभा होणार आहे। यावेळी शेतकरी मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलंय। विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती। दोन्ही पवारांना त्यांनी विरोध केलाय। तर या संदर्भात आता अजित पवार काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। शिवतारेंच्या तालुक्यामध्ये अजित पवार यांची सभा होते, त्यामुळे शिवतारेंच्या विरोधी भूमिकेला अजित पवार काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, शिवतारेंच्या तालुक्यामध्येच अजित पवार आता सभा घेत आहेत आणि शिवतारेंनी खरं तर अजित पवार यांच्या संदर्भात देखील आणि शरद पवार यांच्या संदर्भात देखील विरोधी भूमिका मांडली होती, त्यामुळे अजित पवार कशा पद्धतीने त्यांना उत्तर देणार आहेत? नक्कीच विजय शिवतारे यांचा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे पुरंदर हवेली, या पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये आज अजित पवारांची संध्याकाळी जाहीर सभा होणार आहे आणि त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते देखील पक्षप्रवेश करणार आहेत। शेतकऱ्यांचा देखील मेळावा त्या ठिकाणी पार पडणार आहे। परंतु आपल्याला माहित आहे की 2 दिवसापूर्वी विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजन करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी अजित पवारांवर अनेक प्रकारचे गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर अजित पवार आज त्याच सासवडमध्ये सभा घेतात। त्यामुळे शिवतारेंना काय उत्तर देत आहेत अजित पवार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर अजित पवार गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवतारेंना समजवण्याची एक मागणी केली होती। त्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांना मुंबई या ठिकाणी भेटीसाठी बोलवलं होतं, परंतु विजय शिवतारे यांच्याकडून सकारात्मक चर्चा झालेली आहे असं सांगण्यात आलं। परंतु पुन्हा एकदा 2 दिवसांनी ही बैठक होणार आहे। परंतु विजय शिवतारे जे आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्यावर ठाम आहेत आणि आज विजय शिवतारे दौंड तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी देखील घेणार आहेत। त्यांचा तसा तो दौरा आहे आणि विजय शिवतारे जर अपक्ष बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून आले तर तुमच्याकडून आम्हाला पुढच्याही बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे, असे जोडलेले राहा।